हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. जुन्या बाया कोण्या दिवशी दळावं, कोण्या दिवशी काय बनवावं, कुठली डाळ कोण्या दिवशी शिजवू नये याचा सुद्धा अभ्यास करायचा महाराज. अजूनही बऱ्याच घरात कोण्या दिवशी दळून आणता येत नाही आणत जुन्या बाया. आता जुन्या बायाच राहिल्या नाही म्हटल्यापेक्षा शहरात तर लोकांनी ठेवल्याच नाही. आपल्या भागात आहे अजून, शहरात नाही दिसत. गुरुवर भाऊ एक दृष्टांत सांगायचे, ते असं म्हणायचे किंवा जुनी माणसं संपावी असं वाटतं, हा तो हवा वाटतं. तू विनोदानं सांगायचे, आता माझा विषय तो नाही पण ओघाओघात त्यांचं स्मरण झालं म्हणून आठवलं सांगतो. ते असं म्हणायचे व समोरची संपावी याच्याकरता नाना तऱ्हेचे प्रयत्न करतात आत्ताची लोक. त्या सुना, ती मुलं. एक तर सुनबाई ब्राह्मणाकडे जाऊन आली, तिकडून आली, तिचा मालक विचारतो, का ग कुठं गेली होती? अहो म्हणे जरा ब्राह्मण बुवाकडे गेली ती. कशाला? तेच आपलं नेहमीचं कारण, आपल्याला मूल होत नाही. बरोबर. काय म्हटले ते म्हटले तुम्हाला मूल होईल पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? हा म्हटलं मलाही वाटतं ती गेली पाहिजे. आता पाळणं हलणं गरजेचं आहे आपल्या घरात. पण एवढा भक्ती महोत्सव होऊ दे, एवढं गाथापारायण झालं, एवढा मोठा सोहळा गावकऱ्यांनी आयोजित केला, एवढा ऐकू दे तिला, पाहू दे जरा. लांबून मंडळी येत आहे, पाहू दे जरा तिला. ती म्हणे हरकत नाही, पण तेवढा सप्ताह झाल्यावर तेवढे डोक्यात ठेवा. हा दुसऱ्या दिवशी त्याच्या सासरवाडीला गेला आणि तिची आई इकडे येऊन आला. ती म्हणे का माझ्या आईला का आणलं? अगं म्हणे समजा उद्या आपल्याला मूल झालं, मी तर माझी आई संपवणारच आहे. ते पोर सांभाळायला, ते मूल सांभाळायला घरात कोणी जुनी बाई पाहिजे की नाही, म्हणून तिला आणलं. वा वा वा, काय माझा नवरा आहे, महादेवाच्या पुढचाच आहे असं ती म्हटली. 8-10 दिवस झाले सप्ताहून. ती बाई म्हणे घ्या काहीतरी लवकर निर्णय. बरं. अंगणात खाटेवरती अंगावर घेऊन झोपणाऱ्या म्हाताऱ्या, दररोज त्यानं ते पाहिलं ठिकाण. हा दुपारी आपल्या आईजवळ गेला दुपारी आणि आईला म्हणतो, आई तू कुठं झोपती ग? म्हणे इथं. आणि तिची आई इकडून. माझा ऐकशील का? काय रे? म्हणे बाळा तिच्या जागेवर, तिच्या आईच्या जागेवर तू झोप, तुझ्या जागेवर तिला झोपव. असं का? ऐक ना म्हणे, एवढं तर ऐक. जागा बदलवली. 12-12:30 मोठा दगड पाहाला. म्हातारी जवळ गेला, डोक्यात टाकणार तेवढ्यात बायकोला म्हणतो, एकदा उघडला असता नाही तो तोंडावरच. ती म्हणे तुमच्याच आईची जागा आहे, टाका दगड. एका झटक्यात म्हातारी गेली हो. तशी पोत्यात घातली. तुमच्या गावात नदी आहे का मसलेकर? नाही आहे. चांगलं गाव आहे तुमचं. कोणत्या दिशेला आहे? असे निघाले ते पोत घेऊन. फेकलं बुवा. तिकडून येताना ती बाई एकदम खुश. आता किती खुश ते मला इथून सांगता येत नाही, पण ती लयच खुश होती. ते तर खुश, हा बी खुश. ते म्हणे ते याला काय झालं? लग्न लोकाचं नाचतंय म्हणे येड्या डोक्याचं. माझ्या आनंदाच्या क्षणात याला झाला काय हा आनंद? हा उफाळून वाहतोय. तिला आनंदाच्या भरात झोप लागली नाही. आता कटकटच संपली. तिला वाटलं हरिभाऊ म्हणायची, तिनं रवी घेतली लावायला. रवी ती एक गाणं म्हणायची, एवढं सोडून काही पाठ करा कीर्तनातलं. मी जे म्हणतोय ना एवढं राहू द्या, बाकी नाही आम्ही पुढे बोलेल द्या, नाही तर तेवढंच घेऊन झालं सोडाल सगळं आम्हाला. ती गाणं म्हणायची. ती म्हणायची, घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणतो थांब जरा, दिवस तर निघू दे, मग कळेल तुला. पण तिला काही दम निघे ना बुवा. तिथं चाललंच, घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. याने घेतली बादलीन बसला गाई खाली. गाईच्या कासेला थाप मारली पाण्याची. तिच्याकडे पाहतो, दुधम दुधम दुबतो गाय.
दुदम दुदम दुबतो काय वाहून गेली तुई माय, घरात आहे पठ्ठ्याची माय, पटत नशीन तर जाऊन पाय. ती एवढा दृष्टांत सांगायची, तेवढाच मी तुम्हाला सांगण्याकरता आलोय असं नाही. ती एक प्रमाण द्यायची, ते फार गोड आहे. ते असं म्हणायचे, अनिकाच्या घाते मानिता संतोष, अनिकाच्या घाते मानिता संतोष, अनिकाच्या घाते मानिता संतोष, अनिकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगाला गे, 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 अनेकाच्या घाते मानिता संतोष, अनेकाच्या घाते मानिता संतोष, अनेकाच्या घाते मानिता संतोष, अनेकाच्या घाते मानिता संतोष. आज तर समुद्रात पोहण्याचा आनंद आहे हा. वा वा वा. गायक वादक खरंच. जुन्या स्त्रिया कुठल्या दिवशी कुठला स्वयंपाक बनवावा आणि स्वयंपाक बनवण्याची काय पद्धत आहे हे प्रत्येक घरात जोपासल्या जायचं. ती आत गेली, कोण? शेजारी. कुत्र तिचंय गाव, तिच्या दारात आलंय. तिनं आतल्या चपात्या काढल्या, चतकोर चपाती तोडली, कुत्र्यापुढे फेकली. चतकोर चपाती कुत्र्यापुढे फेकून चटकन या कुत्र्याने ती चपाती उचलली. तिच्या दुरडीतल्या सगळ्याच्या सगळ्या चपात्या मला खायला मिळाव्यात ही अपेक्षा होती त्या कुत्र्याची, पण मिळालं नाही. बहुआशी. पण पुढचा गुण चाणक्य बोलतात, स्वल्पसंतुष्ट. हा थोडक्यात सुद्धा त्याने समाधान मानलं, हा त्याचा गुण मला अत्यंत भावला. पुढे 4 गुण सांगितले. 3 टप्पे करतो, 2 गुण तुम्हाला सांगितले, पुन्हा 2. ते असं म्हणतात, सुनिद्रो. कुत्र्याची झोप फार चांगली आहे. विद्यार्थी दशेमध्ये माणसाकडे झोप असावी ती कुत्र्यासारखी. ज्याला आपलं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह प्राप्त करायचं आहे त्याच्याकडे कुत्र्यासारखी झोप असावी. कुत्रा जसा झोपतो, आपलं ध्येय काय ठरवलंय आपण, त्या दिशेने प्रवास करायचा असेल तर झोप कमी असावी. एकदम असं दुपारची मधुकरी खाऊन विचारसागराच्या पाठापर्यंत नसतं झोपायचं. झोपण्यामध्ये काहीतरी ताळमेळ पद्धत. मारुती बाबा सांगतात, किती झोपतो रे, हसून सांगतात बाबा, आहे की नाही. मी काही संस्थेचा विद्यार्थी नाही, पण माझ्याकडे सगळं जे आलेलं आहे ते संस्थेचं आहे. मी ज्यांच्याकडे शिकलो ते सगळे संस्थेचे आहेत. मी ज्यांच्याकडे राहतोय ते सगळे संस्थेचे. त्याच्यामुळे संस्था आणि मी एक माझं अतूट नातं आहे. आनंद तर या गोष्टीचा वाटतो की संस्थेमधले सगळे गुरुवर्य मनापासून प्रेम करतात. बस याच्या आपण संस्थेमध्येच राहिलोय, त्यात काय अडचणच नाही. झोप ही विद्यार्थी दशेमध्ये सुनिद्रो, तशी साधक दशेमध्ये सुद्धा मी विद्यार्थी आहे आणि मी ती झोप घेतली. लघुचेतना. हा पुत्राची झोप चांगली आहे, तो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. मनुष्याला आपलं हित कळावं. विशेष तरुण वर्ग कीर्तनाला जास्त आहे. तरुण आणि आपल्या हिताचा विचार करून प्रवास करावा. तरुण वयामध्ये ऐन 25च्या वयात आपण कुठल्या मार्गाने अर्थ कमवला पाहिजे याचा विचार जर अजूनही तरुण मित्राला सापडलेला नसेल तर मला असं वाटतं तुम्ही चुकीच्या दिशेने प्रवास करताय. तुम्ही आज ठरवा. अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे मित्रांनो. तरुण वयामध्ये भरपूर पैसा कमवायचा, इतका पैसा कमवायचा, पण तो जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारी वेच करी, उदास विचारे उदास जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार, उत्तम मार्गाने जीवन जगण्याच्या 2 सुखी पद्धती आहेत. एक तर अनितीनं कमवलेलं धन खिशात येऊ नये, आणि दुसरं
आणि तिनं कमवलेल्या पैशातलं अन्न पोटात जाऊ नये. या दोन गोष्टीमध्ये जीवन ज्या वेळेला जातं महाराज, काही सुद्धा चांगलं जीवनात शिल्लक घडत नाही, काहीच नाही. म्हणून तरुणाने ठरवलं पाहिजे आपल्याला काय गाठायचंय. असं नाही एखाद्याचा वाढदिवस आहे म्हणून फेसबुकवरती फोटो अपलोड करायचा. आज कोणाचा वाढदिवस आहे त्यानं सकाळ सुरुवात करायची, आज कोणाच्या वाढदिवसाची पार्टी आहे, एवढ्यात आपलं जीवन घालू नये माणसाने. त्यात पडलं नाही काही. आताचा तरुण मुलगा आणि तरुण मुलीला पाहिलं की शोकांतिका वाटते. खरंच शोकांतिका वाटते कधी काळी की प्रसिद्धीच्या झोतामध्ये आपण आपलं ध्येय सुद्धा विसरतोय. त्या प्रसिद्धीच्या नादामध्ये मेलेल्या मढ्याबरोबरचा सेल्फी सुद्धा लोक फेसबुकला अपलोड करायला मागे पुढे पाहत नाही. फक्त तो महाराष्ट्रात प्रसिद्ध असला पाहिजे. किती अवघड आहे. पाहतो आपण, काढतोय आणि टाकतोय. आम्हाला तर शोध आहे त्या मुलीचा, शोध घेतोय आम्ही आमच्यासारखे सगळे हजारो कीर्तनकार. किती मुलगी आम्हाला दिसेल कोणती जी आम्हाला म्हणेल महाराज कीर्तन करा तुम्ही सांगतेचं. कशाची सांगताय ग बाई? माझ्या आईचा वाढदिवस होता आणि माझ्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, त्याची सांगता तुम्ही करा. शोध आहे शोध. अजून नाही भेटली ती. त्या तरुणाचा सुद्धा शोध आहे पण ती नाही दिसत. खरं तर गरज आहे आपल्या जीवनाला ही कलाटणी देण्याची. 1.5 महिना गॅदरिंगची प्रॅक्टिस 22 वर्षाची पोरगी करते पण एकाही महिन्यात वर्षातल्या तिला ज्ञानेश्वरीचं पारायण करावं वाटत नाही. ही महाराष्ट्रातली शोकांतिका आहे. खरं बोलणारे लोक नाही आवडत समाजाला, नाही पटणार मुलींना माझं हे. पण पोरी हो, 2 महिने आपल्या घरी कणकेचा उंडा एक गाय खाते ना, तो कणकेचा उंडा दररोज आमची माय त्या गाईला घेऊन जाते. तिचं नाव आहे राणी. हे गाईचं नाव नाही, गाईला दिलेलं एका मुलीचं नाव मायनं दिलंय तिला. ती राणे नावाची गाय आमच्या आईचा हातचा 2 वर्ष उंडा खाते. 2 वर्ष कणकेचा गोळा खाऊन बछड्याची कारोडची गाय झालेली, वासरीची गाय झालेली ती आपल्या घरी एक बच्च देते. बछड तिचं घेऊन आई शेतात जाते. या बांधावरती माय चरते, तिकडच्या बांधावरती गाय काम चरत असते. या बांधावरती गाय चरते, तिकडच्या बांधावर माय काम करत असते. 2:30-3 शेतकऱ्याची कष्टकऱ्याची बायको ज्या वेळेला घराच्या दिशेनं निघते ना मित्रांनो, त्यावेळेला तिकडच्या बांधावरती उभी असलेली माय गाईला फक्त एकच आवाज देते, राणी चल ग बाई. राणी असा आवाज ऐकता बरोबर ती कासेला लागलेल्या बछड्याला सुद्धा लात मारते गाय. तोंडातला हिरवागार मक्याचा घास सोडून आपल्या आईच्या दिशेनं पळत निघते. 2 वर्ष कणकेचा उंडा खाल्लेली गाय, 2 वर्ष कणकेचा उंडा खाल्लेली गाय आपल्या आईचा एक आवाज ऐकून आपल्या आईजवळ पळत येते. पण त्याच घरातली कॉलेजला जाणारी मुलगी 3 तास जिन्यात मोबाईल घेऊन बसते. आई 4 आवाज देते, त्यावेळेला 4 आवाजामधून एकदाही 20 वर्षाच्या पोरीला ओ द्यावा वाटत नाही. ही शोकांतिका नाही महाराष्ट्रातली. कुठं जगतोय आपण? योग्य वयामध्ये योग्य विचार आपल्याजवळ असला पाहिजे. सुनिद्रू हिताच्या ठिकाणी मनुष्य जागा असला पाहिजे. या रस्त्याला जिजामातेचं नाव, या रस्त्याला शहाजीराजांचं नाव, या रस्त्याला संभाजी महाराजांचं नाव देण्याच्या भानगडीत आज तरी पडू नका देऊ. आता रस्त्याला नावं देण्याचे दिवस कधीच निघून गेले. 25 वर्ष अगोदर आताला महापुरुषांनी दाखवलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या रस्त्यांवरती चालण्याचे दिवस आले, तरी रस्त्यालाच नावं देत आहे. फोटो डोक्यावर घेऊन नाचावा ते दिवस महाराष्ट्रात आज तरी राहिलेले नाही. महाराजांनी दिलेले संस्कार डोक्यात घालण्याच्या दिवसामध्ये आपण जर फोटो डोक्यावरच घेत असू आणि उड्या मारत असू तर मला असं वाटतं आपली वाट कुठेतरी भरकटलेली आहे, आपण चुकतोय. सुनिद्रो कैचे प्राप्तीचे वेळे निदय आंधळेपणाचे डोहळे. ज्ञानोबाराय बोलतात, आंधळा झाला मनुष्य आंधळा, पण रे आंधळ्या नगर हिंडता जन्म जावो लेका प्रवेश एका द्वारी रे. अरे प्रवेश करायचा दरवाजा एकच आहे हा, म्हणून तो ऐक सुनिद्रो लघु चेतना हा. तू हितावरती जागा राहा बाबा. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.